राष्ट्रगीतचा सत्कार म्हणजे संपूर्ण इचलकरंजी वासियांतर्फे झालेला सत्कार. बिरादार गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत. अक्कीवाटे ते वीज कोसळून ऊस पेटला. स्वच्छता मोहिमेतून श्री अंबाबाई मंदिर परिसर चकाचक. महालक्ष्मी एक्सप्रेस 20 ऑक्टोबर पासून सुरू होणार. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले. आरे मेट्रो कारशेड रद्द, मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा. ताज्या बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत. मी प्रतीक्षा जावळे. पाहूयात सविस्तर बातम्या. दैनिक राष्ट्रगीतने आज डीवायएसपी गणेश बिरादार यांचा सत्कार केला. बिरादार यांची बदली पिंपरी चिंचवड येथे सहाय्यक आयुक्त म्हणून झाली आहे. या निमित्त बिरादार यांचा सत्कार राष्ट्रगीतचे संपादक अजय जावळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा देऊन करण्यात आला. यावेळी दैनिक राष्ट्रगीतने केलेला सत्कार हा अविस्मरणीय असून हा सत्कार म्हणजे संपूर्ण इचलकरंजी वासियांतर्फे झालेला सत्कार असे मी मानतो, असे सत्काराला उत्तर सहायुक्तपदी बढती झालेले गणेश बिरादार यांनी दिले. गेल्या 4 दिवसांपूर्वी गणेश बिरादार यांची बदली झाली आहे. या बदलीला शहरवासियांतून विरोध झाला, पण पिंपरी चिंचवडला त्यांना बढती म्हणून बदली करण्यात आली. यानिमित्त दैनिक राष्ट्रगीतने यथोचित सत्कार केला. माझ्या बदलीचा योग पुन्हा आला तर मी सर्वप्रथम इचलकरंजीला पसंती देईल, कारण गेल्या 2.5 वर्षात इचलकरंजीशी माझी नाळ जुळली आहे. येथील नागरिकांनी मला अतोनात सहकार्य केले आहे. 5 ते 6 महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कोरोना आटोक्यात आणण्यात मदत केली. यामुळे माझे आणि इचलकरंजीचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे मी कधी विसरू शकणार नाही. यातच दैनिक राष्ट्रगीतचा सत्कार हा माझ्या कायमच्या स्मरणात राहील असेही ते म्हणाले. यावेळी दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जावळे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमृत भोसले, नगरसेवक रवी लोहार, रणजित जावळे, संजय तिपे, रवी भोजे, दैनिक राष्ट्रगीतचे धर्मराज जाधव, अनिल दांडगे, संतोष काटकर, सोमनाथ वाघमारे, युनुस सत्तार, नितीन भागवत यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता. कोल्हापूर नाक्यावरील स्वागत कमानाजवळ असलेल्या इचलकरंजी पालिकेच्या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असून येथील रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. ही गटार पालिकेच्या हद्दीत आहे तर रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत आहे. यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. अनेक वेळा या गटारीच्या पाण्याबाबत पालिकेला निवेदन दिले, पण कोणीही याकडे लक्ष दिले नाही. हे सर्व गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. या दोघांच्या भांडणात सामान्य नागरिकांत मात्र किरकोळ वादावादीचे प्रसंग घडत आहेत. या वादातूनच कोणाचाही नाहक बळी जाऊ नये असे सामान्य नागरिकांना वाटते. त्यामुळे तात्काळ इचलकरंजी पालिकेने या गटारीचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घ्यावी असे काही नागरिकांनी बोलून दाखविले. काल दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळच्या वेळेस वादळ वाऱ्यासह सुखद गारवा देत पावसाच्या सरी कोसळल्या. त्याचबरोबर अक्कीवाट तालुका शिरोळ या गावी रणजित तळवणकर यांच्या शेतात असलेल्या नारळाच्या झाडावरून वीज कोसळली. आगीचा भडका उडून ऊस पेटला, त्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. वादळ वाऱ्यासह कडाडणारी वीज धडकी भरणारी होती. यामध्ये जीवितहानी झाली नाही. यावेळी रणजित तळवणकर, ओमकार तळवणकर, बाळासाहेब सुके, प्रथमेश तळवणकर हे सर्वजण शेताजवळ होते. माळभागावर घराशेजारी शेत असल्यामुळे घरावर न पडता शेतातल्या नारळाच्या झाडावर ही वीज पडल्यामुळे जीवितहानी वाचली. त्यामुळे देवाचे आभार मानून समाधान व्यक्त केले. त्यानंतर कोसळलेल्या पावसाने धडाडणाऱ्या धडकीला शांत केले. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजच्या स्वच्छता मोहिमेत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, हुतात्मा पार्क व पंप हाऊस परिसर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करून चकाचक बनविले. आजच्या 76व्या स्वच्छता मोहिमेत 3 टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. नूतन महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे आणि मावळते आयुक्त डॉक्टर मलिनाथ कलशेट्टी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस पाठोपाठ आता कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू होत आहे. दिनांक 20 ऑक्टोबर पासून ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेतला आहे. दिनांक 15 ऑक्टोबर पासून गाडीचे आरक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर येथून सुटणाऱ्या आणि मिरज मार्गे धावणाऱ्या कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस यापूर्वी सुरू करण्यात आल्या आहेत. आता कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी सोयीची असलेली महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. संबंधित गाडीचा पहिला आरक्षित चार्ट 4 तास आधी तर दुसरा आरक्षित चार्ट 30 मिनिटे आधी बनविला जाणार आहे. गाडीचा दुसरा चार्ट बनविण्यापूर्वी 30 मिनिटे आधी आरक्षण करता येऊ शकते, तसेच ते रद्दही करता येणार आहे. सांगलीमध्ये जोरदार पावसाने दुपारनंतर सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याला झोडपून काढले. पाऊस आणि वादळाने अनेक घरांचे नुकसान झाले. ऊस पीक आडवे झाले. सोहोली तालुका पडेगाव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सांगली अष्टा रस्त्यावर 2 कारवर झाडे पडल्याने 12 जण किरकोळ जखमी झाले. मिरज वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली मिरज शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी साचले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधत आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मेट्रो 3 साठीच्या कारशेडसाठी कांजूर येथील सरकारी मालकीची जागा 0 रुपयाने दराने जनहितासाठी देण्याचा सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे. आर येथील मेट्रो कारशेड कांजूर मार्गावर हलवण्यात येणार आहे. आर येथील जंगलाची व्याप्ती आता 600 वरून 800 एकरवर होणार आहे.